आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिकार करायला आपण शिकलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती का युद्ध चालू आहे, कुणाकुणाला माहिती? टीव्हीवर पाहत असाल ना तुम्ही, कोण्या देशाचं चालू आहे युद्ध. आणि हा सुद्धा याच्यामध्येही सायबर अटॅकचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. तुम्ही पाहिलं असेल आता युद्ध कसे चालू आहे. पूर्वीचे युद्ध कसे चालू होते, ह्याच्याकडे बंदूक असायची, त्याच्याकडे बंदूक असायची, त्याच्यापूर्वी ह्याच्याकडे तलवार असायची, त्याच्याकडे तलवार असायची. आता युद्ध हे मोबाईलच्या जीवावरती, आणि या मोबाईलच्या जीवन इथून तुमची हॅकिंग होणार, सायबर अटॅक होणार, आणि प्रत्येक देश एकमेकांच्या देशावर सायबर अटॅक करत आहे. कारण काय ह्याचं कारण असं आहे की पूर्ण जी आपली सिस्टीम आहे ती पूर्ण सिस्टीम ही पूर्ण कम्प्युटराइज झालेली, पूर्ण माहिती इन्फॉर्मेशन पूर्ण कम्प्युटरमध्ये. आज एखादा व्यक्ती जर पोलीस स्टेशनमध्ये आला, त्याची पूर्ण माहिती ही कम्प्युटरमध्ये. जर त्याची माहिती लीक झाली म्हणजे सायबर अटॅक. तुम्ही ऐकलं असेल ह्याच्या मोबाईलमध्ये 500 रुपये गेले, त्याच्या मोबाईलमध्ये 2000 रुपये गेले, 100 रुपये गेले. ते कसे जातात? सायबर अटॅक करतात. कधी OTP न फसवतात, कधी लिंक न फसवतात. म्हणून सुरुवातीला एक लक्ष घ्यायचं की मोबाईल हा अभ्यासासाठी वापरायचा, आणि मुळामध्ये मोबाईलवर गेम कोण बघतं बरं? गेम कोण खेळतं? नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईल जे खोटं बोलत ते. हा 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 इमानदार दिसतोय. एक लक्षात घ्यायचं, मोबाईल बघायचा नाही. तुम्ही बघितलं असेल मोबाईलच्या अति वापरामुळं चष्मा लागतो. हे मला एक मोबाईलमुळेच लागलं, बरोबर? मग काय करायचं? मोबाईल बघता, मोबाईल जास्त वेळ जर पाहिला तर डोळे फुटलेले तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ना. त्याच्यामुळे तुम्ही लहान आहात, जास्तीत जास्त आपला मोबाईल टाळायचा आहे आणि जास्तीत जास्त लक्ष पुस्तकात द्यायचं आहे. एक लक्षात घ्या, पुस्तकामुळे मस्त घडत असतं. आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले असतील, राजश्री शाहू महाराज पाहिले असतील, पण कल्पना चावला नाव कोणी ऐकलं होतं? किरण बेदी, कल्पना चावला, कुणी ऐकलंय नाव? कल्पना चावला नाही का? ऐकलेत का? ह्यांनी पुस्तकं वाचल्यामुळं ह्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणून आज पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव निघतं. तसं कल्पना चावला, किरण बेदी आपल्या शाळेमधूनही निर्माण झाल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल आणि मोबाईलला जास्तीत जास्त टाळावं लागेल. ठीक आहे, अभ्यास करताल? अरे हो, भारत माता की जय म्हटल्यावर तुमचा जेवढा आवाज होता, अभ्यास करताल? शाबाश, व्हेरी गुड. या ठिकाणी माननीय संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.